नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलवर. तर बघा मी आता ऑफिसला आली मस्तपैकी. किट्टू दादा बसला घरी, बोलला मी मम्मीकडे राहतो आणि पप्पाकडे. आता नाही लागत माझी तो, आता मस्त हा आता खुश राहतो आणि मी पण बिंदास राहते. आता टेन्शन नाही. आता मस्तपैकी पप्पाला पाठवते. काही गवार भाजीपाला नाहीये घरामध्ये. 2-4 दिवस तिकडे होतो आणि मग थोडंसं आणलं, पण एवढं नाही आणलं. हा डाळी वगैरे खाल्ल्या. आज मी वड्याची भाजी, तिने वडा आणला होता गावाकडून, तिच्या बहिणीने दिला होता. मस्त ते वडा असा मी काही इथं बनवत नाही, पण छान लागला. छान बनवली ती भाजी. हा रात्रीच्या भाकरी. पूर्ण बघा बघा इकडे बघा बघा इकडे किती किट्टू आणला असता तर अजूनच मस्ती असते. किट्टू आणलाय आज किट्टूला नाही आणलं, म्हणजे मी आता आणलंच नाही. बरेच दिवस झाले. तेच त्याला बघतात ते आतून की किट्टू आणलाय का. कितने मस्ती आहे. दाखवा मस्ती एकदा. काय मस्ती आता याच्यात तो मस्ती करतोय. तर झालं असं की मस्त ब्लॉगला भरपूर भारी भारी काही कमेंट आल्या आणि काही विशालच्या ब्लॉगला प्रेम भरपूर आलं. जे आपल्या ओळीस आहे प्रेम दिलं. पण काही असतात काही, आता काय माहिती, काहीच मन बी नाराज करतात. काही ना असं बोलले की प्रिया आणि हे. आता मला पप्पा सांगतील ते काही गोष्टी. मी पप्पाकडे जाते. बघा गाईस, माझ्या मुली ॲडव्होकेट नाही, माझे जावई पण चांगले, मुली पण चांगले. आणि तुम्ही आताच म्हणतात जाऊ नका त्यांच्याकडे. अहो कसं हो, आम्ही सगळे परिवार एक आहे. आमचे परिवार एक आहे ना, तर आम्हाला सुखी एकदम आनंद झाला. सगळं आम्ही नाराज होतो. हा ना, तेच ना. तर काही कमेंट अशा मी खरात मम्मीला ना हे करते, पाय दुखते गुडघा दुखतो आणि अशी नाचायला आले. अहो पेन किलर 2 दिवस सुनाच्या ह्याच्यात नाचलं असतं तर कमेंट अशा आल्या असत्या. कोकोच्या ह्याच्यात आजी नाचली नाही, डान्स नाही केला, आणि सुनाच्या नसतं केलं, कोकोच्या केला असता तर कोकोच्या ह्याच्यात केला आणि सुनाच्या ह्याच्यात डान्स नाही केला. करायचं तर काय करायचं, म्हणजे घोड्यावर चालायचं नाही, पायी पण चालायचं नाही. मला असं काय बोलू नका. मी खरंच खूप आजारी, माझ्या एवढा गुडघा दुखतोय, पण मला चालता पण येत नाही. पण मी त्यादिवशी 3 दिवस लगातार गपचिप बबलीच्या पेन किलर खाल्ले, त्यांच्या पोरांच्या पेन किलर खाल्ली, ते भांडतात मला. त्याच्यामुळे म्हटलं बाई लेकरांची खुशी, वर्षातून एकदा बर्थडे येतो, त्याच्यामध्ये मी आजारी पडून हे करू नाही, त्यांचा जीव सगळा लागल. हा मग आणि मला तर पडून राहायला मला आवडत नाही. तुम्हाला काय सांगू, मी ना किती आजारी असले तर मी 2 घास जेवतेच. माझं काय माहिती, मी कधीच तुम्हाला, मी आतापर्यंत मी कधी भुसर लागल्यापासून एकदा ऍडमिट झाली असं तुम्हाला सांगते. ऍडमिट म्हणजे अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं तेव्हापासून देवाला तर मी बोलते, मला ऍडमिट व्हायला पण आवडत नाही, हॉस्पिटलला जायला आवडत नाही जास्त. गोळ्या वगैरे खाईल मी पटकन, पण ते ऍडमिट होणं, इंजेक्शन घेणं ते मला नाही आवडत. म्हणजे मला खूप भीती वाटते दवाखान्याची, भीती वाटते. असं मला तुम्हाला वाटतं असं मी लई आहे, ॲटिट्यूड आहे. मला खरोखर ॲटिट्यूड नाहीये. मला काय म्हणजे मी लई गरिबीतून वर आलेली बाई हो. आताशे थोडेसे 2 दिवस आले तर आपले चांगले यायचे. 3 वर्ष तर आपले दुःखातच गेले, तरी आम्ही खुश राहायचे प्रयत्न करतो. आता थोडी खुशी आली तर काहीचे कमेंट की प्रियाला कोमलला खूप ॲटिट्यूड. खरंच मला खूप लागलं हो. मला एवढं वाईट वाटलं नाही ह्या गोष्टीबद्दल. तिला मायराला पण वाईट वाटलं. ती पण बोलली काय, म्हटलं जाऊ दे, ऑडियन्स आहेत आपल्या, ऑडियन्स नाही बोलणार, जे आपल्याला लेगरून पाहतात. काहीची असतं थोडंसं बोलू द्या, त्याला पण मी त्यांना पण मी काही बोलू शकत नाही का, ते पण आपलेच आहेत. त्यांना एकदा समजून सांगितलं ते पण नाही बोलणार. त्यांना खरंच मम्मीचा खरा वापर कळाला, खरंच फॅमिलीचं प्रेम कळालं, खरंच फॅमिली कशी आहे ते कळतं, ते पण नाही बोलणार. असं काही नाही, आपल्याला चालतं. तिला म्हटलं असं काही नाही. ती बोलली हा ना मम्मी तुम्हाला बोलतात काय कशी बाई आहे, तिला ते पण वाईट. म्हटलं काय झालं तुला, बोलते मम्मी ते बोलतात कशी बाई आहे, पलंगा बसून खाते कॉटवर. मी म्हटलं काही नाही बोलू दे, माझा खरंच पाय दुखत होता. आणि तिकडे विशाला त्यांचा तयारी चालू होती मायराची. आता मी तिला डिस्टर्ब करायला जाऊ का, दे बाई वाढवून हे कर. मी घेतलं आणि पटकन 2 घास खाल्ले, कारण की कोकोच्या बड्डेला जायचं होतं आम्हाला आणि खूप उशीर झाला होता. मग मी जेवण, मी तिकडे बसते डामाडिमाने, मला ते डामाडिमाने येत नाही. मी पटकन अर्धी भाकर घेतली, वांग्याची भाजी भारी झाली होती, तिने बनवली होती, पटकन घेतली खाल्ली. तिथंच बसून करायची, तिकडे तयारी करत होते 2 नवरा बायको. मी कशाला तिकडे हॉलमध्ये जाऊ डिस्टर्ब करायला. आणि त्यांचं थोडंसं डिस्कस चालू होतं काही. तर किट्टू होता मधामध्ये, मी
हे करायला नाही गेली तर मी बसली कॉटवरच घेतलं खाऊन. मला काय आठवण पण नाही राहिली कॉटवर, मला पण माहिती आहे नाही खाल्लं जात, पण एवढी घाई होती बाई. तर ते जाऊ द्या सगळं काही. मी एकदम पटापट बोलली तर मला वाटत नाही खरंच मी पटापट बोलते. आता 2-3 दिवसांनी खरंच मी ऍडमिट होणार आहे आणि पायाचं बघणार आहे. इतकं याच्यावर उतरते ना शिड्यावरून, कट 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 आवाज येतो दोन्ही पायामधून. बघा आता कोणाला गुडघ्यात आवाज येतो, गुडघ्यात कमेंट करून मला सांगते. नाही, गुडघ्यात प्रत्येकाचे येतो. होतं माझ्या वयाचं कोणी असेल तर ते माझे पण वाजतात ना कटकट. अहो आपल्या वयाचं तर होतं, पण एवढं पण नको ना बाई. पाय असं खाली बसलं की उठता येत नाही. उठताच येत नाही लवकर खाली बसल्यावर. ही सवय करतो ना त्याच्यामुळे. खुर्चीवर पलंगावर बसू शकतो पण खाली नाही. आणि 2 दिवस तर नाचली तर मग तर बाबा तुम्हाला काय सांगायचं. 2 दिवस पाय असा दगडासारखा चालता, उचलतच नव्हता. तिच्या पायासारखे पाय झाले. व्यायाम झाला तो नाही ना, पण इतकं जोर नाही व्यायाम झाला तो लय भारी. पण मी हे नाही केलं, तेल लावून चोळलं, पण हे नाही केलं. हे पॅन किलर नाही 3-4 दिवस लगातार खाल्लं. म्हटलं नको देवा आता एवढ्या पॅन किलर खाल्लं काय झालं तर आता शिसूक आले पाहायचं सगळं पाहू दे देवा म्हटलं सगळं. मला आता दुःखात दिवस गेले आणि बाळ पण माझं खूप हॅप्पी आहे. किट्टू दादा की खूपच म्हणजे किट्टू दादा म्हणून आपला जीव लागला. हा किट्टू दादा माझ्या पुरीचं लय प्रेम आहे हो. किट्टू दादा माझ्या दोघीचं पण जावायचं दोघीचं पण. कोमल आणि बॉबी जास्त थांबले पण नाही, लगेच निघून गेले. त्यांना पण काम असतं. आणि आम्ही तिकडनं तुम्हाला हे पण सांगायचं माझं राहिलं. आम्ही जेव्हा अलिबागहून प्रीतम ड्युटी करून आले, आम्ही 4ला तिकडनं निघालो. 4ला निघाल्याच्या नंतर आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो तर कोमलला बोललो आवड उद्या कोकोचा बड्डे, कोकोचा बड्डेला आपल्याला जायचंय. तर आणि मग आम्हाला भुसरला यायला 2 वाजले. 2 वाजल्याच्या नंतर आम्ही कोमल बॉबी प्रीतम बबली त्यांच्या तिकडे थांबले. आम्ही कलर सिटीत आलो आणि कलर सिटीत आलो. काहीच असे बी कमेंट की तुम्ही सगळ्याला इकडच्याला पण नाही बोलवलं कोकोच्या बड्डेला. तरी बघा सगळी सोय झाली तर बोलू वाटतं. आता बबलीच्या इथं काय सामान नाही तिकडे राहते, आपल्या इथं आपण 4-5 दिवसाला बाहेर होतो आणि आपल्याला छोटासा केक आपण घरातच करायचा. त्याच्यामुळं कुठल्यालाच आमंत्रण नाही दिलं. याला बोलवलं, एकाला बोलवलं दुसऱ्याला राग येतो, म्हणजे कोणालाच नको, फक्त घरातलीच फॅमिली होती फक्त आमची. तर चला मी आता घरी जाते, लय मोठं झालंय भाषण माझं. सोनबाई काय करते ते तुम्हाला दाखवते आणि मस्तपैकी आज काहीतरी जेवण स्पेशल बनवते, त्याची रेसिपी पण दाखवते. चला थांबायला मी बघा 8:15 वाजले आणि घरी आलो तर कळलं की विशालन मायरा आपली बाहेर गेले किट्टूला घेऊन गेलेत. कशाला काय माहिती. आम्ही आलो तर आता मला वाटलं उशीर झाला थोडा, असं वाटलं, पण आता जाऊ द्या पटापट मी बनवते. काय काय करावं आता तुला जे बनायचं ते बनव. त्यांना फोन करावा लागेल. का त्यांना कशाला करायचं, त्याला नाही करायचं काय आपण दोघं मिळून बनवतो पटकन बनवते. बरं चल मग आपण दोघं तुम्ही मला चिकन धुवून द्या बस आणि मी लगेच आता मसाला काढते बिर्याणीचा आणि बिर्याणी भात देते टाकून. कशाला काटाळवाणी आणलेच पप्पानी पाहिलं माझं वायराला पण आवडते साठी आणले ते हा का 1/2 किलो आणले. अच्छा तिला पण आवडते. आणि मिरची आहे ना लय भारी ठेचा बनवतात ना. मग मला रेसिपी पाहिजे असं सांगा. इतकी भारी ठेचा बनतोय ना मिरच्याचा, खूप छानसा. तर चला आता लवकर जेवण बनवतो. येईन त्याला किती वाजता कुठे गेलेत काय माहिती. आता होते फोन आलता भाऊचा मला, चाबी आहे का तुझ्याकडे. म्हटलं हा. म्हटलं कुठं चाललो बाहेर. म्हटलं जा, मी कशाला चला मी मसाला काढते ना. बिर्याणी भात कुकर मध्ये गरम गरम, कारण की उशीर झालाय, भाजी वगैरेला टाइम नाही भेटणार मला. चला करते काय खाऊ घातलं दादा मम्मीने पप्पानी. कुठे फिरायला घेऊन गेलेले मला सांग कुठे फिरायला घेऊन गेले मला बोल. कुठे घेऊन गेले. खाल्लं तू हॉटेलला. काय खाऊ घातलं. गुलाबजामू. मग गुलाबजामुनच खाल्ले. किती खाल्ले गुलाबजामुन. किती खाल्ले. 4. अरे बापरे. त्याला लय गोड आवडतं माहिती का त्याला. गोड नाही आवडत. मम्मीने किती खाल्ले. बापरे मम्मीला गोड नाही आवडत. अंडी त्यानेच खाल्ली गुलाब. चल 9 वाजले बाई तुम्हाला यायला. चल हा ना बाय 9 वाजले बाय. बिर्याणीला तडका देते. आवळ्याला सांभाळण्याला काय सांगा तुला लय भीती वाटते मग त्याची. आता थोडस हातामध्ये ते खचटलं मग तसंच होते नाण्यांच्या सगळंच भरेले बाहेर. हा मग त्याला लय सांभाळावं लागते बाई. मग लय सांभाळावं लागते त्याला. मग लहान तुला परेशान करतोय किट्टू. हे खायला किट्टू नाही म्हणजे गुलाबजामुन पाहिजे, गुलाबजामुनच खाऊ घालतो. बाजूला मी बरोबर बाजूला. बरं जाऊ त्याला जे आवडेल ते खा. तू तेच ना मग जे आवडतेच खाऊ घाल. बरं झालं. काही नाही मला वाटलं बाई आल्या पाहते घरी कोणीच नाही. हा ना मी बिर्याणी बनवते, मसाला काढाय. मला माहितच नाही तू बाहेर गेलास.
घरी आले आणि दरवाजा खोलते आणि पाहते तर बाई कुट्टू कुठे आहे, कुट्टूची मम्मी कुठे आहे, पप्पा कुठे आहे, असं बोलले मी. हा? मग तू अगं बेल वाजवली तर मी दरवाजा उघडला किट्टू, मला तुम्ही मला फोन करायचा होता ना तो. हा? तुमचा मोबाईल घरी होता. हा कोणीच नाही. मग मी म्हटलं बाई मग आईला फोन करायचा. काही पण नाही आता नाही. किट्टूला लागतो फोन, मग मी घरी अरे, चाललो. त्या वेळेला पण मी तिची शापूची भाजी बनवते, बिर्याणी नाही बनवते ना मी. बनवते ना मी. हा? मी बनवते ना. अगं सगळं करून ठेवले काय नाही तुझं तडका द्यायचा. मिक्सर मध्ये काढायचं. हा. हा का? हा. यांना 9 वाजले. मी आम्ही चिकन वगैरे शिजवून ठेवलं, लसूण वगैरे सगळा मसाला काढला. तिला म्हटलं जाय तू कपडे चेंज कर. म्हणते नाही मम्मी मी बिर्याणी बनवते. म्हटलं काय रे दोघी मिळून तडका देऊ. आता बघ. आवाज येतो. दोघी मिळून तडका देऊ काही नाही. लसूण वगैरे चिकन वगैरे शिजवून ठेवलं, तांदूळ धुवून घेतले. दोघी देवराळ तडका. दोघी तडका म्हटलं मी कपडे बदलले आता दोघी तर. मला वाटलं यांना सरप्राईज द्यावा, पटकन बनवून ठेवा. हा. पण लगेच वा, आले आपलं ते. सगळं ते द्यावं. हा मला मग जेवण बनवलं पाहिजे. तोपर्यंत बनवून ठेवा तुम्हाला येऊस तर थोडस आम्ही आता चालू तुझ्या पुढे. हा का? तुझ्या पुढे 10-15 मिनिटं झाली. आणि कसं तुझं पोरगं ताण देते. किट्टू मला म्हणे मम्मी बाहेरचा आहे फिर मग बाहेर गेलो, गुलाबजामुन घेतले आणि पावभाजी पण खाल्ली आहे. हा बरं बदल झालं. बदल. त्याच्यामुळे. बरं झालं खाल्लं. ते त्याला मी इतका फोर्स केला, खाय अजिबात खात नाही, काहीच नाही नाही खात. आता मम्मी म्हणे मला गुलाबजामुन खायचे, ते खाऊ. हा. आणि मला म्हणे घरी जाऊन बिर्याणी खायची तुझ्या हातची आता. आत्या बरोबर. हा का? अरे बिर्याणी खायला बापरे. मी बिर्याणी. हा ना? हा, बरं झालं, फेवरेट बरं. त्याची. हा नाही बिर्याणी लय आवडती माझ्या बाळाला. काय बिर्याणी हा फेवरेट आहे त्याची बिर्याणी. मम्मी त्याला आवडते ती. हा? तांदूळ परत एकदा हे कर. दोन घेऊ का बरं? लवकर देव तडका आणि आपण पटकन हा ब्लॉक इथेच हे करू लवकर, कारण की बाळाला काय मसाला काढून देते काय? काढून देते ना. बरोबर. आता त्याला टाइम झाला ना, आपल्याला टाइम झाला जेवायला. आपण तर किती 8ला आलो. हा ना. ते नवला आले ते हा. किट्टू बोलला मला बाहेर घेऊन चला काहीतरी खायला, म्हणून त्याला जावं लागलं ना. आता किटूला जे आवडते ते त्यांना पाहिजे ना. पिझ्झा बोलत होता, पण पिझ्झा काय खात नाही. नाही. बघितलं मी त्याला किती वेळेस. नको नको नाही खात ती पिझ्झा. नाही खात बाई, बाहेरचं जाऊ दे बाळा, खात काय त्याला टेन्शन बाहेरचं नाही. नाही आवडत. हा. बाहेरचं नाही आवडत त्याला. खात त्याला पहिल्यापासून सवय ना घरच खायचं. ते पप्पाला पण बाहेरचं नाही आवडत. हा विशालला नाही आवडत, कोमलला नाही आवडत. कोमल तरी आता नाही, किटूला सवयच नाही लावली आपण. तुला सवय ताई नाही पण लागत. नाही खात बाहेर. बबली नाही खात, तिला पण बबली नाही, आपण त्याच्या कोमल हॉटेलला नाही. गेलो तरच जेवतोय बस. मी पण नाही, बाहेरचं काही खातच नाही. पप्पाला पण वाटलं. फक्त आहे सवय पाणीपुरीची, असं मोमोज बिमोज खायची. हाय काय? नाही आहे, पण मग कसं आहे माहिती का? हा, थोडं आहे. थोडं जास्त थोडं नाही जास्त खात. मी बाहेर. पण कारण आहे ना, पाणीपुरी शरीराला सगळ्यात शरीराला वेगळी शरीराला आहे. तकलीफ देते. खायचं काय? एकदम कोणत्या रोज घेतो एवढं. हा, मग बस झालं. बस झालं, बस झालं. तुला अंदाज माहित झालाय आता, मला अंदाज माहित नाही. 1:30 बरोबर खाते आमचं सगळं. काही लागत नाही स्वयंपाक, बाळाला काही टाइम लागत नाही. हा, नव्वदचं आता तडका करायचं. देते, हा. हा ना. मस्त टाकायचं. तडक्याचं काय नाही, नेहमी एवढं पाणी घेतलं घेते. मी पाणी? हा? 3-4-5 घेतले ना बाई. राहू दे ना. एवढं नव्हती घ्यायचं. नको अगं जास्त झाले. लेट झाले तुमचे बोलायचे नांदा हा. जास्त. ठीक आहे टाकायचं. 3 तास राहू दे फक्त. एवढे आपल्याला मसाल्यात पाहिजे. नाही ते बोलायच्या नादात हा गेले. ना. जाऊ दे आपल्याला पुरतील ना. मला एवढं नको आहे. 4 माणसं आहे आपण आणि हा एवढं ना. नाही. हा ना. बरोबर आहे. सर्व घेतलंय. हा सगळं घेतलं काय लावून पाहिजे मी घेतली का दिसलं मला अर्ध दिसलंय ते घेतलंय मी. आता मला नाही काय नाही, बरोबर आहे. मम्मी तुम्ही चष्मा लावता पण. हा नाही चष्मा लावा लागेल, दिसत नाही खरंच. आणि मग टीव्ही वरच दिसतं का तुम्हाला? टीव्हीवरच्या कमेंट दिसतात. मला नाही दिसत टीव्हीवरच्या कमी. टीव्ही वरच क्लिअर दिसतं. नाही एवढं क्लिअर नाही दिसत. टीव्ही आता ध्यानच राहत नाही ना. कमेंट दिसतात टीव्हीवरच कमेंट वाचते जास्त. हा. कधी कधी मोबाईलवर पण वाचते आणि मोबाईलच्या कमेंट लॉंग संपली आपली. पण मायरा ऐक ना, मला आहे ना इंग्लिश मध्ये कमेंट कळत नाही. मराठी मराठीच मधल्या असतात ते. मराठी मधल्या कमेंट मला समजतात. ना जास्त मराठीच आहेत ना. माझ्या ना. हा तुझ्या ब्लॉकला जास्त मराठीत मस्त हा आहे. ना. आणि पप्पाला मग वाचून काय बरं वाटलं आता. हा पप्पा मग तुम्ही वाचून दाखवले काय? हा तिचे कमेंटच वाचत होते बाई. हा ना म्हणलं. हा आम्ही आलो मसाला हे केला, चिकन टाकलं आणि बसलो मस्त कमेंट वाचत. वाचायचे ना मग. पप्पाला वाचून दाखवायचे. पप्पा नाही बोलते. पप्पा पण वाचतात हे असं काय वाचतो मी, मराठी वाचतो. पण मराठी येतं आणि थोडं थोडं इंग्लिश येतं ना. येतंय थोडं तेच बोलते मग. थोडं हा. थोडं. मला पण पहिलं काय नव्हते, मी तर 4थी शिकलेली, पण मला सगळं तुम्ही इंग्लिश ते आहे. केले करून.
मी परत इथे शिकले ना हा ना? हा, क्लास पण आता कसं आहे माहिती का क्लास घेतले. मी 2 महिन्याचा क्लास घेतला त्याच्यावर सगळं इंग्लिश मला आलं. मी परिस्थितीमुळे होतं आमचं. खरं बोलू का अशी गरीब वगैरे सांगितलं तर नाही, असं खरं. कोणी विश्वास नाही करू शकणार. नाही विश्वास नाही आता आम्ही नाही, पण ते आमची- एखादा रडन माणूस माहिती का आमची लय जास्त होती. माझी 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 आणि आमची तुझी नव्हती एवढी. तुमची हा तुझी आणि माझी सेम आहे. तेच बोलते. तुझी आणि माझी सेम आहे बाई. झोपडं पाहिलं असतं तो नाही बघितलं मी तर त्याच्यात होते पण व्यवस्थित होतं. तुमचे वडील चांगले कमवत होते आता गुराळाचे कमवत, कामं हा, घ्यायचे. गुराळाचे कामं. मग त्यासाठीच मी तुम्हाला मागच्या ब्लॉक मध्ये सांगितलं होतं गुराळाचं गुराळाचं हा. गुराळाचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे चांगलं होतं. मग? आमच्या इकडच्या पेक्षा तुमचं चांगलं होतं. मी पाहिलं ना डोळ्यानं. पप्पा मिरच्या बरोबर येते. हा बरोबर. म्हणून आमची- तर चला आता की तुला थोडंसं हे करते मी चिकन खाऊ घालते. हा. टाक बाई पटकन. आता मी जाऊ का कपडे बदलू का हा? कपडे बदलते मी पण दिवसभर ड्रेस वगैरे असेच आले पटकन आम्ही दोघं जण यायलाच लागलो पप्पांनी हा. कामालाच हा ना आणि ते पण म्हणजे बाहेर एकावा येते कवा नाही काय नाही माहिती. भेटते. या इकडे. इकडे ब्लॉक एंड करायला या कोकांग इकडे. समाधान, येतो, पिट्टू. येतो. किती होतास तू काय बोलला मला मम्मी मला बिर्याणी खायची आहे लवकर चल. इकडे इकडे या बाई मम्मीने बिर्याणी चल लवकर इकडे. नंतर आपण एक करून मग घेऊ ना. हा, सुरू. हा, आता काय टाकायचंय तांदूळ टाक. तांदूळ गावाला तांदूळ तांदूळ मीठ मला हे टाकलं बाई. तुला बिर्याणी तुला वाटलं की दुसरंच काय बनवायचंय आज हा? तुला काय वाटलं बिर्याणी बनवत का नाही असं वाटलं होतं हा मला वाटतं काही भाजी बनवायची. नाही दुपारी आपण काय खाल्लं ग वडा आणि काय खाल्लं बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी आणि वडा वडा कोणता तो आपला वडी मम्मी तोडतात ना तिच्या बहिणीने दिला. इकडे मला दे. म्हणून बघ तिच्या मम्मीला विचार. अरे तुझी फेवरेट बिर्याणी बनवते मी तुला आवडते ना तिकडे खातो ना तू. बिर्याणी आवडते ना असं मारू नाही दादा असे मग लोक कमेंट करतील तुला सगळे ऑनलाईन तुला चांगले मारून नाही, आई आहे ना आपली. मग म्हणतील नाही, "तू आता दादा लय तुला मारतो बाबा सरळ- आईला लय मारतो रोज लय आईला मारतो असं बोलतील ऑफिसवरून काय आणू राजा ऑफिसवरून तुला आणलं तुला कल काय? आणले कलर 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 आणले. कलर म्हणजे केळी केळी. तू दादा नाही म्हणत हा, कर बनाना बोलतोय तो बनाना बोलतो बाबा. हा त्याची पण मम्मी मराठीमध्ये आम्हाला शिकवलं होतं ना त्याची मम्मी ज्याला सगळं इंग्लिश शिकवते माहिती आहे तुम्हाला? कपडे बदलतो आणि बघा बाहेरची बिर्याणी तुम्हाला दाखवू डायरेक्ट आम्ही पण हा ब्लॉग आम्ही इथं चेंज करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप 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 प्रेम कोणाला द्या खरंच मम्मीला आले बापले अरे वा. मम्मीला द्या मला वाटतं मम्मीला द्या म्हणलं ग तू बाई मम्मीला खरात मम्मीला मायरा द्या मम्मीला मम्मीला द्या म्हणे तो आणि मला हा शोना हा तुला मोबाईल देते चल चल लवकर जेवायला लय भारी मम्मीने बिर्याणी बनवली बाबा किट्टू दादाला एवढी भारी बिर्याणी बनवली चल लवकर